नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता कुर्ला नेहरू नगर पूर्व परिसरामध्ये आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार ज्या दोघीही श्रमसाफल्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. शीतल सणस आणि रिया वेदक या दोन वहिनी. पुन्हा बघूया कोण पैठणी जिंकणार. दोन्ही वहिनींची तयारी सुरू आहे. कोण जिंकणार चला भेटूया दोन्ही वहिनी. नेहरू नगर कुर्ला पूर्व इथे आता आहोत आपण. वहिनी नमस्कार. तुमचं नाव नाही सांगितलं. माझं नाव शीतल सुबोध सणस. सणस. चला या सणस वहिनी. मी रिया आशिष वेदक. बरं मला सांगा उखाणा घ्यायचा असं मी सांगितलं आणि यांना आव्हान द्या चॅलेंज तर कसं द्याल. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी आशिष रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर आले त्या दिवशी. बर आणि मग यांना आव्हान नाही देणार तुम्ही कसं घेणार. होम मिनिस्टरच्या निमित्ताने आदेश भाऊजी आले माझ्या घरी. रियावर मात करण्यासाठी सणसांच्या या सुनेने केली जय्यत तयारी. वाह बघितलं यांनी अगदी तयारी केलेली आहे. तेव्हा आता कोण जिंकणार पैठणी यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. ही आहे पैठणी. कोण जिंकणार ही पैठणी. मीच जिंकून दाखवणार. तुम्ही जिंकणार. मी जिंकणार. तुम्ही जिंकणार. तेव्हा आता या दोघींपैकी आधी कुणाच्या घरी जायचा हा सुद्धा प्रश्न आहे. हा आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. चालेल. मला सांगा तुमचं लग्न कधी झालं. 8 मे 2002. तुमच्या नणंद त्यांचं नाव काय. तृप्ती सणस. तुमच्या मिस्टरांचं जन्मसाल कोणतं. 1971. 71. आणि तुमचं माझं जन्मसाल 1977. 77. बरं आणि तुमच्या बहिणीचं नाव संगीता. संगीता. एवढी तरी माहिती आहे. तसं तुम्हालाही मी विचारतो. मला सांगा तुमचं लग्न कधी झालं. 23 डिसेंबर 2007. 2007. आणि तुमच्या नणंद त्यांचं नाव काय. मोनिका इंदुलकर. मिस्टरांचं जन्मसाल 1975. माझं 1980. तुमच्या बहिणीचं नाव विद्या आहे. बरं आता तुमच्यापैकी कोणाच्या घरी मी आधी यावं असं वाटतं तुम्हाला. तुमच्या. पण तरी सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ज्या सगळ्यात जास्त बक्षीस मिळवणार त्यांच्या घरी मी आधी जाणार आहे. प्रश्न तुमच्यापासून. बरं वहिनी मला सांगा यांच्या मिस्टरांचं जन्मसाल कोणतं. नाही माहिती. आता दुसरा प्रश्न मला सांगा यांच्या नणंदबाई त्यांचं नाव काय. तृप्ती म्हणून होतं. तृप्ती. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. 100 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. बरं मला सांगा यांच्या बहिणीचं नाव काय. बहिणीचं नाव हा नाही लक्षात. बरं यांचं लग्न कधी झालं. त्यांचं 2002 साली. बरोबर आहे. अभिनंदन. मग हे आणखीन एक बक्षीस तुम्हाला मिळालं. मग आता मला सांगा वहिनींचा जन्मसाल काय. 1985. 1985. चला मग आता ज्युनियर केजीत ऍडमिशन घेऊया. 1985. त्यामुळे हे बक्षीस गेलेलं आहे. यांच्या मिस्टरांचं जन्मसाल कोणतं. नाही माहिती. चला आत्ता काही वेळापूर्वी याची उत्तर आपल्या समोर होती. त्यामुळे पहिलं बक्षीस गेलेलं आहे. आता दुसरा प्रश्न यांच्या बहिणीचं नाव काय. निष्ठा. निष्ठा. त्याच्यामुळे गडबड झाली. बक्षीस गेलं. बरं यांचं लग्न 2007. गेला होता वाटतं हे घेऊन. या अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. चला 2007. मग आता मला सांगा वहिनींचा जन्मसाल काय. 1980. 1980. बरोबर आहे. अभिनंदन वहिनी. हे आणखी एक बक्षीस मिळालं. अशा तऱ्हेने आता तुमच्याकडे किती आहेत. 200. तुमच्याकडे किती आहेत. एक अक्षर देणार त्यावरून सगळ्यात आधी ज्या वहिनी हात वरती करून उखाणा घेणार मी त्यांच्या घरी आधी जाणार. अक्षर आहे स. साजूक तुपात नाजूक चमचा. साजूक तुपात नाजूक चमचा. सुबोधरावांचे नाव घेते. आशीर्वाद तुमचा. माझा आशीर्वाद नाही. मी नमस्कार करतो. तुम्ही आशीर्वाद द्या. चला अशा तऱ्हेने आता आपण सणस वहिनींकडे आधी जाणार आहोत. त्या जोरदार टाळ्या सणस वहिनी.
ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. नमस्कार. ही माझी पुतणी. बर. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी नणंद. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा. बर. ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. हा माझ्या भावाचा मुलगा. बर बर. हा माझा मोठा मुलगा. बर बर. चला आता प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. आणखीन काय सांगाल? वहिनींचा स्वभाव कसा चांगला आहे? स्वभाव तसा चांगला आहे, म्हणजे घरचं सर्व सांभाळते ती. म्हणजे स्वयंपाकापासून मुलांचे शिक्षणापर्यंत त्यांचा अभ्यास घेणं ते सर्व बघते. वहिनी, हा अल्बम आहे. यामध्ये तुमच्या, अरे वा, कोणी काढले फोटो आहे? ताजमहल वगैरे. छान. काय लग्नात काय लक्षात राहिलं होतं सगळ्यात? लग्नात काय? बरं, हा फोटो कुठे काढलाय? हा राजस्थान. राजस्थान. बापरे. कुठे? माउंट आबूला गेलेलो आम्ही. दोघेच गेलेला? नाही, सर्व फॅमिली होती, आई वडील आणि आम्ही. बरं आहेत सगळ्या आठवणी. हो. हं? बरं, यांच्या पायगुणाबद्दल काय सांगाल? महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर तोपर्यंत मला परमनंट असा जॉब नव्हता. मी त्यावेळी असंच इकडे तिकडे जॉब ट्राय चालले होते. मग लग्न झाल्यानंतर मला जॉब लागला परमनंट. चांगल्या प्रकारे प्रगती झाली. प्रगती झाली. म्हणजे त्या सगळ्या प्रगतीचं श्रेय यांना देतो. हो, नक्कीच द्यावं. पण ह्या अशाच हसत असतात का रोज? हो. बरं, आता मी 5 बदल केलेले आहेत घरात. वहिनी, ओळखू शकता तुम्ही अचूक बदल कुठले केलेले आहेत? प्रयत्न करेन. जर ओळखला तर 100 रुपयाचं बक्षीस. बघूया. चला वहिनी. वेळ सुरू झालेली आहे. हा तांब्या कुठे होता? इथे होता. इथे. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. हे 100 रुपयाचं बक्षीस. आणखी काय सांगितलं? हे नव्हतं. हे कुठे होतं? हे नव्हतं. बर. आणि इथे काय होतं? हे पातेलं होतं. हे पातेलं होतं. इथे. अभिनंदन, आणखीन एक उत्तर बरोबर आलं. आणखी काय सांगा? आणखीन काय होतं? हे लाटणं असं नव्हतं. हे लाटणं इथे नव्हतं. मग कुठे होतं? पाठी होतं. वहिनी, हे उत्तर चुकलं. लाटणं इथे होतं आणि लायटर इथे होतं. त्याच्यामुळे एक चुकलं. आणखी काय होतं? ताठव बदलले. हे ताठव इकडे चुकलं. ताटाना हातच लावला नव्हता. आणखीन एक बदल आहे का काही? बदल दिसत नाही. नाही दिसत. नक्की. हे इथे होतं. हे इथे होतं. आणि वेळ संपली. आणि वहिनींना या खेळामध्ये किती मिळाले वहिनी? 200. 200 रुपये. त्यामुळे 2 अंदाज बरोबर आलेले आहेत. चला भेटूया वेदक वहिनींना.